मुंबई सेंट्रल स्टेशन बॉम्बनं उडवण्याची धमकी, मुंबई पोलिसांना धमकीचा फोन, धमकी देणाऱ्या मद्यधुंद सुरक्षा रक्षकाला अटक. भारताला हिंदू पाकिस्तान बनवण्याचा प्रयत्न, हिंदूंची जमीन वाचवू शकत नाही, मुस्लिमांची काय वाचवणार? राज्यसभेमध्ये संजय राऊतांचा हल्लाबोल. अयोध्येत 13,000 कोटींचा घोटाळा, खासदार संजय राऊत यांचा गंभीर आरोप. आम्ही वक्फ बिलाला नाही तर भाजपच्या ढोंगीपणाला विरोध केलाय, उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण. भाजपला हिंदुत्वाचा कळवळा असेल तर झेंड्यातला हिरवा रंग काढण्याचंही दिलं आव्हान. माझ्या बाबतीतही धनंजय मुंडेंसारखा कट होता, पण मला आधीच माहिती आणि पुरावे मिळाल्यानं मी वाचलो. मंत्री जयकुमार गोरेंचं खळबळजनक वक्तव्य. पुण्यामध्ये जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर महिलेचा मृत्यू, दीनानाथ हॉस्पिटल प्रशासनाकडनं 10 लाखांची मागणी. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातल्या नवजात बालकांच्या कक्षामध्ये शॉर्ट सर्किट, कक्षातील 69 बालकांना दुसऱ्या कक्षात हलवलं, सगळी बालकं सुखरूप. राज्यामध्ये पुढचे 5 दिवस अवकाळीसह गारपिटीची शक्यता, हवामान विभागाचा इशारा. शेतकऱ्यांची चिंता वाढली. अयोध्येच्या राम मंदिरामध्ये रामनवमी उत्सवाची लगबग. रामनवमीला अवघे काही दिवस उरलेले असताना आकर्षक विद्युत रोषणाईनं मंदिर उजळलं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.